तिला एका जागेवरती 2-4 तरी होती. लाल दिसता तो तनवर. हे बघा तनवरच भरपूर तनवरत वरती पर्यंत ते बघा. ओहो, एकाच जागेवरती अगदी 2 निली बघा. हे असं काळिंद्रा, 9 काळिंद्रा आणि एक तनवर मासो आहे बघा, बघू शकतास. एका तनवर म्हणतात तेव्हा ॲटोमॅटिकली उडान सचिनच्या पायाकडे नेऊन पडलो. नमस्कार मित्रमंडळी, मी विशाल साळकर स्वागत करते तुमचा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता सकाळचे 3 वाजलेले असत आणि मी आणि सचिन साळकर म्हणजे आपला भाऊ, आपला फेमस यूट्यूबर पिंजऱ्यावाला आपलो, तो आपण जातो काळुंद्रे माशाची शिकार करूसाठी. म्हणजे रात्रीची मासेमारी असता ती आता असा तर सकाळचा ताण असा आणि त्याच्यासाठी आपण चाललेले असो. तर आता माझं पहिलंच व्हिडिओ असा त्याच्यासोबत. आता आपण दोघेजण जातो होते. तर चला, आता वेळ भरपूर झालेलो असा कारण पाणी सुकलेलं असा. तर पटापट आम्ही जातो. तर बघूया आज आपल्या काय मिळतं. आता तर मिळाला तर चनाक पण मिळू शकता. आपण काळिंद्रा तर पकडतलंच असो. तर चला पटापट जातो कारण 2 तासात जा काय मिळात तर तुमच्यापर्यंत पोचवतो. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडलो ना तर या व्हिडिओ मात्र नक्की लाईक करा. चला. तर मंडळी बघा, आपलं भाऊ सचिन या गोष्टीत मास्टर हा आणि तो आता सध्या आपली नजर जमावून बसलेलो हा. तर चला बघा, आमचं काम सुरू आहे आता. कंडेन काळिंद्रा वगैरे बघणं. मास्टर ते करून गेलो खैजरी झाडीत जातो. तर मंडळी, आता आपण आपल्या मेन नदीमध्ये एंट्री केलेली असा आणि सचिन अगदी भारी नजर आहे त्याची, त्याच्यामुळे तो बॅटरी वगैरे लावून ना बघता असा आपली 12 मुंडी वगैरे मिळता काय चनाक. त्याच्या आधी आमका अपेक्षा काळिंद्रा मिळात चनाक काळिंद्रा मिळतली रे. पाणी वगैरे मस्त सुकलेला आणि अशा झाडींच्या आसपास ना अशा झाडींच्या म्हणजे आतमध्येच्या साईडला आपल्या डोळे वगैरे चमकले ना तर समजान जायचं ते चनाका. आणि काळिंद्रा वगैरे अशी बसलेली असतात घरटी करून. मासो बोलता ना रे, हे बघा बोय मासो ही सगळे असत ना ती बोयटा असत, जी बोय मासो आपण म्हणतो ना तो. आबोकडे मंडळी, पहिलो कॅच झालेलो असा आपल्या अगदी बऱ्याच वेळात. आणि साईज बघा काळिंद्राची पहिलीच बोनी झालेली असा. बघा 2 होती, या साईडला गेलेला काहीतरी एकदम कडक बघा. याद नाही तर
झाली. हे बघा एकदम ताजो माल, कडक सायदा कडक. दुसऱ्या ह्या साईडला गेला काहीतरी. बरीच वेळ पाठ धरल्या त्या काळिंद्राची, पण त्या काय थांबला नाही. आमच्या पुढे पळालेला, झाडीच्या त्या साईडला गेलेला. होय. आणि हा बघा ऑटोमॅटिक या आतमध्ये येऊन पडला. बघा एक छोटा पिल्लू होता ताईलेला असा, ते का आपण रिलीज करूया. जा मोठा होणे. मंडळी बोय मासे बघा कसले बोलतं ते बघा. ते बघा पूर्ण झाडीच्या आतमध्ये पूर्ण बैठा असत. बरोबर झाडीच्या आतमध्ये काळिंदार होता आता. आणि दुसरी शिकार आपल्या झालेली आहे बघा, तेवढ्याच साईजचा मस्त कडक अगदी. अजून एक काहीतरी आता बघा. पूर्ण म्हणजे प्रॉपर सगळ्या गोष्टी मॅनेज करतात तो बघा. बॅलन्सिंग, त्याच्यानंतर त्या हँडिंग नेट घातलेला, आकडीन तो त्या माशाक आतमध्ये घेऊचा प्रयत्न करतात तो बघा. पेशन्स महत्वाचे.
चक्को दिल्यानं वाटतं. बाहेर येत बघ. तर तो बाहेर येत नाही हा मासो. घरटी गेलेली असत ना. हम्म. चल पुढे जाऊया. पूर्ण त्या आतमध्ये काळिंदारा ना. बघा मस्त. कडकच साईज मिळाली बघ. अरे वा, सगळ्यांपेक्षा मोठा मिळालेला आहे तिसरा. आता बघा साईज बघा. ओके. फिश ऑन. ओहो, एकाच जागेवरती अगदी 2 नेली बघा. अडकला. म्हणजे आपला नशीब चांगला, एकाच जागेवरती 2 मिळाली आणि दोन्ही पण होती ती मस्त साईजची होती. बघा होऊ शकतास. अजून हा वाटतं आता बघा. प्रयत्न काय सोडले नाहीत त्यानं. ती होडी एका जागेवर राहत नाही. अशा वेळी ना वारं वगैरे कमी असलो की आपल्याक मदत चांगली मिळता. गेला लाट. वाऱ्यानं वाट लावल्यान व्हायच. पुढेच गेला. बघा एकाच झाडीवरती अगदी बंपर काळिंद्रा होती, पण वारो आणि लाटा त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला.
आतमध्ये गेलेला आता एकदम. काळुंदर असा पण लप्पाछपी खेळता. गेला बहुतेक. तर बघा केवढी मोठी झाड पडलेली आहे बघा, आणि त्या झाडीत आपल्या 4-5 तरी काळिंद्र होती, त्याच्यातली 2 तर आपल्याक मिळाली. हा, आणि तो अनुभव हा बऱ्याच वर्षांचो, तर त्याच्यामुळे त्याका अगदी कास्टिंग कसली झाली ती बघा. ही बघा 5 तरी मिळाली आहेत आतापर्यंत. ही बघा कुर्ली आहे, रमली आहे, आणि थंय काळिंदार दिसला, काळिंदार. चला चला चला, येऊ दे, ये ये. हे बघा हयच येला बरोबर. अजून एक वाटतं. पाणी गडूळ झाला ना. ही बघा कुर्ली हा. होय. झाड बघा केवढी पडलेली आहे ती. पहिला वाटलेला गेला, पण मुळांच्या खाली होता. कडक साईज आहे रे, मस्त साईज पण अगदी मस्त आहे बघा. आणि ताप एक तिकडे गेला ना ना. तेच काळिंदार दिसलेला आता बघा, गेलेला परत झाडीकडे गेलेला आता. आता माका हयसून कायच दिसणार नाही.
काढल्यान धूर. पेरावर नाही गावणार. डोस केल्यान पूर्ण. ह्या बाजून गावताना धरून ह्या बाजून हा. आता कट करू. ना काहीतरी बघा पक्षी. हो, घरटो असा मंडळी पूर्ण ते. आणि भरपूर वेळ त्या काळिंद्राच्या पाठी होतो, पण त्या काय मिळाला नाही. मासं गावाचं नाही होय. जिताड्याच्या शोधात हो ना. चला जिताडो गावता काय बघूया काहीतरी. आपल्याकडे खाली जागा करून इकडे जागा. वेळ पण कमी आहे. हो, कडक कडक सनसनीत पीस हा. वा वा वा, सगळ्यात मोठं पीस आहे. यांच्या राजाकच पकडला पूर्ण. पाणी तोंडावरती उडवता, फ्रेश करता. माझी नजर ही बघा बंपर बॉयटा असं त्याचं. पूर्ण पाणी कमी आहे आणि कशी खेळतात बघा. ही बघा उडतात अगदी बॅटरी मारल्यावरती. पूर्ण त्या साईडला होती बघा. हे बघा एक तनवर इलो ऑटोमॅटिक उडान इलेलो. झाकून ठेवते. पीस बघा बसलो मस्त अगदी. आमका काय जिताडो दिसना नाही. होय? तिला मंडळी एवढं प्रयत्न केल्यान, भरपूर प्रयत्न केल्यान, पण त्या काळिंद्राकच दया येईल शेवटी. त्यानं डायरेक्ट आतमध्ये मीच येतोय मनाक लागला. आणि हा बघा इलेला असा. आणि पीस पण मस्त. हे बघा चांगलं पीस गावलं. पण 2-4 होती ना एका जागेवरती. 2-4 तरी होती. पण आई बघा झाड अशी आहे की त्या झाडीत आक्या वगैरे लावताना प्रॉब्लेम होत होतो, त्यामुळे गेली. आणि आपल्या की ऑफिस इलेलो. चला इलेलो म्हणजे ऑटोमॅटिक इलेलो. तर मंडळी कोणतरी कांडाळ मारलेली आहे आणि अगदी भरपूर बॉयटा पडलेली आहेत. ही बघा तनवर पण आणि बॉयटा पण असं. ती बघा हे बघा यो लाल दिसता तो तनवर. हे बघा तनवरच भरपूर तनवरत.
वरतीपर्यंत ते बघा, खतरनाक अगदी बंपर मिळाला ना. बंपरच टाकून तो चान्सात गेलो आज. त्यांच्यात गेलो समोर तो खाणार ते बघा थंयपर्यंत पूर्ण. पूर्ण भरलो होतो तिकडे सगळं. आणि आम्ही हे बघा एवढी मेहनत करून एवढी काळिंद्रा आणली आहेत. आम्ही 3 वाजल्यापासून 3 वाजल्यापासून आम्ही फिरतोय बघा. आणि जिताडो काय आपल्याक अजून गावलो नाही ना. ब्रँडेड मासो धरलो मग काळुंदा. तर मंडळी फायनली आम्ही 3 तासांनी बरोबर आता घराकडे इलेले असो, म्हणजे पूर्ण काळोख होतो आणि 3 वाजता इलेले होतो. आणि आता साधारण 7 वाजले आहेत ना, 7-7:30 होत इलेले असत. आणि मी आणि आपलं फिशरमॅन सचिन, त्याच्या खूप खूप थँक्यू त्याका, कारण बऱ्याच दिवसांनी आपल्यासाठी वेळ काढला ना त्याने. तर हां, वेळ काढूचो लागलो आणि काढल्यान. काल मी त्याला सांगितलं आणि आज तो आपल्यासाठी इलेलो होतो. आणि आपल्या काळिंद्रा कॅच झालेली असत 12 मंडी, म्हणजे जिताडो चनाक म्हणतात, तो काय आपल्याक मिळालो नाही आणि दिसलो पण नाही मेन म्हणजे. तर हे मासे कसे वाटले हे तुम्ही सांगा. आता तुमका दाखवतोय, खाली ठेवलंय बघा. तर हे बघा, ह्या माणसानं पकडलेले मासे होते आणि आपल्याक मिळालेली असत काळिंद्रा, 9 काळिंद्रा आणि एक तनवर मासो आहे बघा, बघू शकतास. एका तनवर म्हणतात, तो ॲटोमॅटिकली उडान सचिनच्या पायाकडे नेऊन पडलो. तो जसं उडी मारतो. हां, आणि तो बॅटरीच्या प्रकाशावरती पडलो होतो. आणि ही बघा, ही सगळ्यात बिग साईज काळिंदर ह्या मिळालेला असा, सगळ्यात मोठा. माझा हात बघा आणि काळिंदर बघा, हातापेक्षा काळिंदर मोठा दिसताला तुमका. आणि ह्या हँडनेट होता, ह्या पण नेलेला होता, लँडिंग नेट. तर ता बनवलेला सचिननेच बनवलेला होय ना. आणि ता पण फोडता जिताडो मासो वगैरे. तर त्या आता हे जाळाचा आता 700 रुपयाने किलो वाला जाळा. ह्या जाळा आणि आपण पण ह्या पण फोडता तो, म्हणजे किती ताकद असत ना त्याका. तर ही बघा, ही आता मिळालेली कॅच आहे आपल्याक 3 वाजल्यापासून आता 7 वाजेपर्यंत. त्याचबरोबर हे बघा, ह्याच्यात खेकडे आपण पिंजरे टाकलेले होते, तर ते खेकडे पण येताना घेऊन इलो. जास्त काय मिळाक नाही, किलोभर असत. हे बघा, आणि आपले पिंजरे थंय आहेत, तर त्याच्यामुळे पिंजरे आपण आता संध्याकाळी टाकतलो. तर खूप खूप थँक्यू माझ्यासोबत इल्याबद्दल. तर मंडळी, कसं वाटलं व्हिडिओ कमेंटद्वारे सांगा. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतले. चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या.